हं. दिलीप गव्हाणे आणि मी नमस्कार क्लासमेट सगळ्यांना. HSC चे. चला सुरू होता कार्यक्रम. सगळ्यांना नमस्कार. मी नमस्कार. रश्मी वैष्णवबाई पेठे. पॉझिटेल्स हे आपल्या समूहाच्या मराठी काव्यगोष्ठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे. पॉझिटेल्सच्या सर्व माननीय ग्रुप ऍडमिन्स आणि अनुपमाजी यांचे मी मनपूर्वक आभार प्रदर्शित करते. आषाढ सरला आणि श्रावण महिना सुरू झाला. तसं पाहिलं तर आपल्याकडे प्रत्येक महिना हा कुठला ना कुठला सण उत्सव घेऊनच येत असतो, नाही का? श्रावण हा माहेरवाशिणींसाठी जणू पर्वणी. तसंच पॉझिटेल्स काव्यगोष्टी सुद्धा आपल्याला व्यक्त होण्यासाठी छान पर्वणीच लाभली आहे. तर आता आपण या काव्यगोष्टीच्या रचना प्रस्तुत करायला सुरुवात करूया. काव्यगोष्टीची पहिली रचना सादर करण्यासाठी मी श्री अरुण देशपांडे सर पुणे यांना आमंत्रित करत आहे. श्री अरुण वि देशपांडे सर लेखक, कवी, बालसाहित्यिक, समीक्षक पुणे येथील आहेत. त्यांनी लेखनाला 1983-84 मध्ये आरंभ केला. इंटरनेटवर लेखन 2011 साली त्यांची एकूण 77 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये मोठ्यांसाठी मनु मला थोडं पाणी. बुक्स, यामध्ये 44 प्रिंट बुक्स आणि 33 ई बुक्स यांचा समावेश आहे. मोठ्यांसाठी प्रिंट बुक्स 21, ई बुक्स 22 अशी 43 आणि बाल साहित्य प्रिंट बुक्स 25, ई बुक्स 9 अशी 34 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसंच श्री अरुण देशपांडे सर यांचा 17 एप्रिल 2024 रामनवमीला पावसाचे गाणे हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला आहे. श्री अरुण देशपांडे सर, मी आपणास पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी विनंती करते. आपले स्वागत आहे सर. नमस्कार सगळ्यांना. आजच्या मराठी कवी संमेलनामध्ये मी माझी पहिली रचना सादर करतोय, जी माझ्या मन डोह या कविता संग्रहातील आहे. हा कविता संग्रह 2011 साली प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर ई स्वरूपात अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले, पण प्रिंट बुकचा योग काय अजून आलेला नाही. तो लवकरच येईल असा प्रयत्न चालू आहे. तर या मनडोह मधील पहिली कविता, शीर्षक आहे नाही जमले. नाही जमले जपणे आठवणीत कधी कुणा. नाही जमले जपणे आठवणीत कधी कुणा. स्मरण होता तयांचे आले भरते हो मना. आले भरते हो मना. माणसे कितीक सारी, माणसे कितीक सारी सहवासी आले गेले. गेल्यावरी परी त्यांचे मोल ते खरे कळाले. गेल्यावरी परी त्यांचे मोल ते खरे कळाले. डोळ्यावरचे पडदे नाही कधी कळाले. डोळ्यावरचे पडदे नाही कधी कळाले. नव्हती नजर साधी, नव्हती नजर साधी. ओळखताही नाही आले, ओळखताही नाही आले. पस्ताव्याचे थेंब आता, पस्ताव्याचे थेंब आता डोळी यांच्या काठी आले. पस्ताव्यांचे थेंब आता डोळी यांच्या काठा आले. उशिरा काही जमले तरी खूप काही आले. उशिरा काही जमले तरी खूप काही आले, तरी खूप काही आले. धन्यवाद. खूप छान, मस्त, खूप छान. मनस्पर्शी गरबी पुस्तक घडलेली अशी ही सरांची कविता खूपच सुंदर आहे. आता दुसरी रचना प्रस्तुत करण्यासाठी मी श्री अनंत बापट सर यांना आमंत्रित करते आहे. आपल्या लिखाणाखाली ते उज्जय असं लिहितात. त्यांच्या आईचे नाव उत्कर्षा आणि उज्ज्वला, वडिलांचे नाव जयवंत. दोघांच्या नावातील आद्याक्षर घेऊन कधी कधी लिखाणाखाली उज्जय असं ते लिहितात. आधी BPL मोबाईल, त्यानंतर टाटा टेली सर्व्हिसेस मध्ये ते नोकरी करत होते आणि 2012 साली त्यांनी नोकरी सोडली. त्यांच्या हातून जे लिहिलं जातं त्याबाबत
ते खालीलप्रमाणे लिहितात, ते असं लिहितात की मी नाही हो लेखक वा कवी, ना लिहिणे कविता करणे माझी रोजगारी. काही शब्द उमटतात मनात, गोष्ट आहे मात्र खरी. काही वाचणे, काही ऐकणे मला ना हो फारसा छंद. नाटक, संगीत, नृत्य वगैरे अवघा आनंदी आनंद. तरीही सुस्त मला कधीतरी काही बाही. मी लिहून ठेवतो कधी माझ्याकडे आहे एक छोटी वही. श्री आनंद बापट सर, मी आपणास विनंती करते की आपली पहिली रचना आपण सादर करावी. आपले मनापासून स्वागत सर. नमस्कार. मी माझी पहिली रचना सादर करतो. म्हणून मी करते, पण जेव्हा आजी बोलत असेल ना, तेव्हा जरा वेळ थांबायचं. हा, मग आजी हो. मला वाटतं त्यांचा संपर्क तुटला आहे. एकदम आले बापट सर आले. तर आपण एक- आपली कविता सादर करायची. नाही मी आता तुम्हाला ऐकू नाही आलं का? नाही ना, मग इकडनं बाजूला गेल्यावर दिसत नाही ते. माझ्याकडे कागदावर नाही लिहिलेलं. मी मोबाईलवरच बाजूला जाऊन बघतो, ते बहुतेक इकडे डिस्कनेक्ट होते. मला ऐकायला कौतुक नाही करा. येते. हा बोला सर, येतंय ऐकू. येतंय ऐकू, येतंय आता ऐकू? येतंय. हा, आता आता येतंय पहिला ऐकू? शब्द आला. नाही, मी मध्ये हो. चुकून एक्झिट झाले. हा, येतंय. हा, जरा सुरुवात करू. आवाज येत नाही. आवाज येत नाही आपला. बापट सर, आपला आवाज येत नाही. येतोय का आता? आता आता हे येतोय? तुम्ही बोलताय. आता येतोय मॅडम. हा, मी मोबाईलवर वाचतोय तेव्हा तिकडे गेलो की इकडचं डिस्कनेक्ट होतंय बहुतेक. मला कळत नाही. हा. नाही, ते माझ्याकडे वहीत कागदावर लिहून घ्यावं लिहिलेलं नाहीये. लागतं. तुम्हाला जर आपण असं केलं हा. तर पुढले जे आपले कवी आहेत ते वाचतील, तोपर्यंत तुम्हाला जर लिहून काढलं तुम्ही कागदावर, मग तुम्ही नंतर वाचू शकाल, जसं तुम्हाला जर ठीक तसं आहे. जमलं तर. हो, हा, मग आणि मग दुसरी कविता पण तुम्ही तुम्हाला लिहू शकता. हा हो, चालेल. त्यावेळेस तुम्ही लिहून घ्या. आपल्याला सर चालेल. चालणार असेल तर मी पुढच्या सहभागींना आमंत्रित करू शकते का सर? हो, चालेल. मग तुम्ही ओके लिहून सर, घ्या आणि तोपर्यंत मग आपलं रेडी लिहून होईल. झालं हो, तुम्ही लिहून आम्हाला होईल. करतो मी. चालेल. ओके सर. तर आनंद बापट सर आपल्याशी लवकरच जॉईन होतील थोड्याच वेळात. तोपर्यंत आपली पुढची रचना प्रस्तुत करण्यासाठी मी शोभा देशपांडे मॅम यांना आमंत्रित करते आहे. शोभा देशपांडे मॅम नमस्कार. या हैदराबाद. नमस्कार मॅम. शोभा देशपांडे मॅम या हैदराबाद, तेलंगणा येथून आहेत. त्या सेंट जॉर्ज डिग्री अँड पीजी कॉलेज अबिड्स हैदराबाद येथे प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहेत. शोभा देशपांडे मॅम मराठी, तेलुगू आणि हिंदी या 3 भाषांमध्ये कविता लिहितात. शोभा देशपांडे मॅम, आपले मराठी काव्यगोष्ठींमध्ये मनापासून स्वागत आहे. आपली रचना सादर करावी अशी विनंती मी आपल्याला करते आहे. आपण सादर आभार करावी कविता. तुमचे आभार. सर्वांना नमस्कार. माझ्या नमस्कार. कविताला मला प्राधान्य देऊन, मला प्रेमानं निमंत्रण देऊन बोलावल्याबद्दल अनु मॅडमला खूप आभार, धन्यवाद. इतके छान प्रोग्राम केल्याबद्दल अनु मॅडमला, म्हणजे नेहमीच करतात ते 3 भाषामध्ये, त्यांनी पण करतात. खूपच छान वाटतं. तर अनु मॅडमला धन्यवाद. तुम्हाला पण सगळ्यांना स्वागत.
नमस्कार करून. धन्यवाद. आता हे तिरंगा झेंडा आपला काय म्हणजे 15 ऑगस्ट परवाच झालंय, अजून राखी पौर्णिमा पण झालंय. हे 2 कवितेचं मी सादर करणार आहे. पहिली कविता आहे माझा तिरंगा झेंडा. म्हणजे मी खूप म्हणजे सगळेच प्रेम करतात, पण माझं प्रेम खूपच आहे देशाबद्दल. म्हणून माझा तिरंगा झेंडेला बघून नमन करूया. माझ्या तिरंगा झेंडेला बघून नमन करूया. आपल्या तिरंग्या झेंडेला बघून नमन करूया. आपल्या तिरंग्या झेंडेला बघून नमन करूया. मातृभूमीच्या रक्षणासाठी जगूया. मातृभूमीच्या रक्षणासाठी जगूया. देशासाठी पण त्याग केलेल्या शहीदांना नमन करूया. देशासाठी प्राण त्याग केलेल्या शहीदांना नमन करूया. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला विश्वामध्ये तिरंगा झेंडा फडकवूया. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला विश्वामध्ये तिरंगा झेंडा फडकवूया. प्रत्येक घरी आपल्या तिरंगा झेंडेला फडकूया. प्रत्येक घरी आपल्या तिरंगा झेंडेला फडकूया. लहान मुलांमध्ये लहानपणापासून देशभक्ती जागृत करूया. लहान मुलामध्ये लहानपणापासून देशभक्ती जागृत करूया. महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस सारखे बनवूया. महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस सारखे बनवूया. अप्रतिम तिरंग्याच्या रूपरेखा केलेल्या पिंगल व्यंकय्याला स्मरण करूया. का म्हणजे मुलांना कळत नाही, त्यासाठी त्या दिवशी ते कोण बनवले हे पण सांगावं लागतंय. अप्रतिम तिरंग्याच्या रूपरेखा केलेल्या पिंगली व्यंकय्याला स्मरण करूया. प्रत्येक घरी आपल्या तिरंगा झेंड्याला फडकूया. प्रत्येक घरी तिरंगा झेंड्याला फडकूया. रंग 3 रंग मुलांसाठी जास्त डिटेल दिलेले आहे. केसरी रंग आपल्याला धैर्य त्याग. केसरी रंग आपल्यामध्ये धैर्य त्याग जागृत करूया. आपल्याला धैर्य त्याग जागृत करूया. पांढरा रंग हा त्याग शांती स्वच्छताला शिकूया. पांढरा रंग हा त्याग शांती स्वच्छताला शिकूया. हिरवा रंग विश्वास शौर्य. हिरवा रंग विश्वास शौर्य आपल्यामध्ये जागृत करूया. वंदे मातरम म्हणूया. वंदे मातरमचे गीतकारांना स्मरण करूया. वंदे मातरम म्हणूया. वंदे मातरमचे गीतकारांना स्मरण करूया. देश कार्यासाठी सर्वांना पुढे करूया. जनगण मन म्हणूया. बंकिमचंद्र चटर्जींना स्मरण करूया. वंदे मातरम गीतकार रवींद्रनाथ टागोरला स्मरूया. बंकिमचंद्र चटर्जी जनगण मन लिहिलेल्या गीतकारांना स्मरण करूया. धन्यवाद अर्पित करूया. देश कार्यासाठी मी सतत कार्य करणार. सर्वांना करण्यासाठी प्रेरणा देईन. देश कार्यासाठी मी सतत कार्य करीन.
सर्वांना करण्यासाठी प्रेरणा देईन. बोलो भारत माता की जय. बोलो भारत माता की जय. बोलो भारत माता की जय. 15 ऑगस्ट परवाच झाले, त्यासाठी ही कविता मी सादर केली. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय. जय हिंद. खूप छान. आणि तुम्ही माहिती पण खूप छान दिलीत. म्हणजे सर्व त्याची जे प्रतीका आहेत ते पण तुम्ही, त्याचा पण संदेश छान होता, सर्वांपर्यंत तो चांगल्या तऱ्हेने पोहोचला. आणि मुलांसाठी तुमचं हे पण स्फूर्ती काही म्हणजे मुलांसाठी प्रत्येक हे केलेलं आहे प्रोफेसर राणानं. छान. म्हणजे त्या पोरांना कलर कळत नाही, कलरचे काय कशाबद्दल आहे कळत नाही, पुन्हा कोण लिहिलेले तेही कळत नाही. त्यासाठी जनगणचे स्फूर्ती आपल्या रवींद्रनाथ टागोर अजून महत्व बंकिमचंद्र चटर्जीला धन्यवाद अर्पित करू. खरंय. छान छान महत्व जाणून घेण्यासाठी प्रेरक कविता आहे, छान वाटली. नक्कीच छान. नक्कीच. सर्वसमावेशक झालीये. होय. बहुत बहुत धन्यवाद. चला. बापट सर, तुमचं लिखाण झालं का कवितेचं? हो झालं. हा, तर तुम्ही सादर करता का मग आता? हो हो. हा. कौतुक करावं कुणी म्हणून शब्दांशी नाही खेळायचं. कौतुक करावं कुणी म्हणून शब्दांशी नाही खेळायचं. व्यक्त होता यावं, कळावं आपणच आपल्याला म्हणून शब्दात स्वतःलाच शोधायचं. व्यक्त होता यावं, कळावं आपणच आपल्याला म्हणून शब्दात स्वतःलाच शोधायचं. व्यक्त होण्यासाठी कधी अद्भुत भावना मंथन होईल. व्यक्त होण्यासाठी कधी अद्भुत भावना मंथन होईल. शब्दांचा गूढ नाद तुमच्या मनात घुमत राहील. मंथनच ते. कदाचित तुम्हाला खूप त्रास होईल. कधी तुमच्या अंतरातील सोहमनाद तुम्हालाच ऐकू येईल. शब्दांचं सामर्थ्य एवढं, भावनांना, विचारांना आकार मिळतील आणि तुमच्या समोर तुमचीच विविध रूप साकार होतील. आणि तुमच्या समोर तुमचीच विविध रूप साकार होतील. खूप सुंदर. खूप अर्थपूर्ण कविता आणि शब्दांचं छान. महत्व अतिशय सुंदरपणे लिहिलंय सर आपण. खूप खूप छान. धन्यवाद. बापट सर, छान होती रचना. छान धन्यवाद. छान. तुमचं आणि सादरीकरण पण खूप चांगलं झालं. तुम्ही खूप छान सादर केलं कवितेला. मला येत नाही सादर करता, माझा प्रॉब्लेम येतो पण मला. सहजता मला तरी आम्हाला तरी आवडली. म्हणजे शब्द पण चांगले होते आणि एक ज्या तऱ्हेने सादर, म्हणजे ना त्याचं गांभीर्य शब्दांचं आणि महत्व त्या सादरीकरणातून पोचलं. ऐकणाऱ्याच्या व्यक्त मनापर्यंत होतं. पोहोचते. बरोबर. पोहोचते तुमची पोहोचते, कविता. नक्कीच. हा पोहोचते. तेच म्हणतोय. आता आपण ज्या आपल्या या ओपन माईक इव्हेंटच्या सूत्रसंचालिका होस्ट आहेत रश्मी पेठेजी, त्यांना आमंत्रित करणार आहोत. तर तत्पूर्वी मी त्यांचा परिचय देते तुम्हाला. रश्मी पेठेजी या बोरिवली स्थित आहेत आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत त्यांनी नोकरी केली आणि मग निवृत्त झाल्या. त्यांना गाणी ऐकणे, गाणी म्हणणे, गाणे अतिशय आवडतं आणि आनंदी राहणं, नामस्मरण करणं, शुभ चिंतन करणं ही त्रिसूत्र त्या त्यांच्या जीवनशैलीत अवलंबतात. 2-3 वर्षांपूर्वी रश्मीजींनी 4 ओळी लिहायला सुरुवात केली. शुभ प्रसंगानुरूप पण 4 ओळी त्या लिहितात. तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना निवेदन करूया की तुम्ही तुमची कविता प्रस्तुत करा त्यांच्यावर. धन्यवाद मॅम. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे मैत्री. नात्या पलीकडले नाते म्हणजे मैत्री. तू न सांगताही तुझ्या वेदनेची जाणीव मला होणे आणि तू न सांगताही तुझ्या आनंदात मी सहभागी असणे. तुझ्या मागे नाही तर तुझ्या बरोबर आहे हा दिलासा म्हणजे मैत्री. कधी खोडकर कधी हळवी, कधी हसवी कधी रडवी, कधी तटस्थ कधी भिडस्त, कधी अबोल कधी बडबड,
कधी कौतुकाची थाप तर कधी भेटण्याची थाप, कधी पाहायची वाट, तर कधी लावायची वाट, नकळत जोपासले जाणारे एक आगळे वेगळे नाते. मैत्रीशी मैत्री निभावली तर जिंदगी के पल होते हे लाख मोलाचे सुंदर वर्ल्ड हे जग. जगूया मैत्रीने, आनंदाने, उत्साहाने आणि उमेदीने. जपूया नाते मैत्रीचे, जपूया नाते मैत्रीचे. धन्यवाद. छान. व्हेरी गुड. छान छान. थँक्यू. मैत्रीचे रंग खुलवले छान. छान खूप सुंदर छान कविता. भाव. हो, छान भाव कविता. आणि त्याचे खूप वेगवेगळे पैलू पण तुम्ही एका खूप म्हणजे खूप कमी छान शब्दांमध्ये सांगितलं. एवढं चांगलं व्यक्त केलं. Perfect मैत्री word. उलगडून धन्यवाद. दाखवली. छान. खूप छान रचना. थँक्यू सर. थँक्यू सगळ्यांना. तर Yes, आपण आता yes. आपल्या पुढच्या कवयित्रींकडे त्यांना आपण विनंती करूया. तर स्नेहल साठे मॅम यांना मी त्यांची रचना प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करत आहे. स्नेहल साठे मॅम भांडूप येथे राहतात. त्या निवृत्त बँक अधिकारी आहेत. गाणी म्हणणे, ऐकणे, कविता करणे आणि मैत्रिणी जोडायला पण त्यांना खूप आवडते. त्यांनी 15 बालगीतेही लिहिली आहेत आणि त्यानंतर त्यांनी स्नेहल साठे @2072 हा युट्यूब चॅनल सुरू केला. स्नेहल साठे मॅम आपले मनापासून स्वागत. आपण आपली रचना सादर करावी ही विनंती. येस, धन्यवाद. मी आज सादर करणार आहे ती 1 मेला यावेळेस मी जे एक व्हिडिओ केला होता, जय 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 महाराष्ट्र गीत, तर ते मी सादर करते. नक्की. जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र. पवित्र मुची मातृभूमी, करीतो तिसला सविनय वंदन. जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र. जिजाबाईंचा पुत्र थोर, महाराष्ट्राचा पुत्र महान, शत्रुस जेरीस आणुनी ज्याने सुंदर स्वराज्य केले स्थापन. जय 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 शिवराया, जय जय मराठी मावळा, जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र. प्रखर क्रांतिकारी देशभक्त, ज्यांच्या त्यागा नाही तोड, भोगले ज्यांनी काळे पाणी, भोगले ज्यांनी काळे पाणी, ग्रंथ संपदा लिहिली अमोल. जय जय स्वातंत्र्यवीर, जय 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 क्रांतीवीर, जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र. फुले शाहू आंबेडकर, टिळक कर्वे आंबेडकर, निष्ठ प्रथा बंद पाडूनी जनाचे केले प्रबोधन. जय जय समाज सुधारक, जय 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 क्रांतीवीर, जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र. निवृत्ती ज्ञानोबा सोपान मुक्ताई, एकनाथ नावा चोखा तुकाराम, समर्थ रामदास स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज. भक्ती मार्गी लाविले मना, उद्धरिले त्यांनी सकल जना. जय 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 संत मंडळी, महान कार्या करतो वंदना. गड किल्ल्यांचे राज्य आपुले, निसर्ग सौंदर्य खूप दिसे. सुपीक जमीन, नद्या, समुद्र, शेती इथे उत्तम चाले. समृद्ध आमुचे राज्य असे, विकसित आमुचे राज्य असे. जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र. अष्टविनायक ज्योतिर्लिंग, महान इथली शक्ती पीठे, प्रसिद्ध देवस्थाने इथली, भक्ती रंग इथे खूप दिसे. जय 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 विठुराया, जय 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 काळा रामा,
जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र. मॅम आपण छान छान सुंदर प्रस्तुती. धन्यवाद. महाराष्ट्राची छान. बोली आपण अतिशय सुंदर जय आणि महाराष्ट्र. प्रभावीपणे मांडली मॅम. धन्यवाद. महाराष्ट्राची धन्यवाद. ओळख करून दिली. छान छान हो. खूप हो, छान. हो. आणि तुम्ही गाता पण नेहमीच चांगलं गाता, तर तसंच यावेळेला पण हा. छान ते प्रस्तुत छान हो, केलं. गाऊन त्यांनी दाखवलं. खूप सुंदर हो. गायला आणि पूर्वी पण. धन्यवाद. धन्यवाद. हा. आता मी रुपाली गोरे लाळे मॅम यांना त्यांची रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करत आहे. रुपाली गोरे लाळे मॅम या मुंबईला राहतात. कवयित्री आणि लेखिका आहेत. त्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये लेखन करतात. अलीकडेच त्यांचा इंग्रजी कविता संग्रह कालम्स अँड बालम्स प्रकाशित झाला आहे. त्यांचे लेख आणि कविता अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अँथॉलॉजीज आणि मॅगझिन्स मध्ये प्रकाशित झाले आहेत. जसे वुमन पोएट्स अँथॉलॉजी, फर्स्ट लाईन पोएट्स अँथॉलॉजी, रेन ऑफ पोएम्सच्या अँथॉलॉजीज. रुपाली गोरे लाळे मॅम या बीकॉम MMS MBA इन मार्केटिंग आहेत. त्या ज्योतिषभूषण आहेत. ज्योतिषी म्हणून प्रस्तुत करतात. कोणाचं तरी ऑडिओ चालू आहे. पाकशास्त्र वाचन रुपाली गोरे लाळे मॅम या बीकॉम MMS MBA इन मार्केटिंग आहेत. त्या ज्योतिषभूषण आहेत. ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करतात. पाकशास्त्र वाचन स्केचिंग यामध्ये त्यांना रुची आहे. रुपाली मॅम, मी आपणास विनंती करते की आपण आपली रचना प्रस्तुत करावी. आपले स्वागत आहे. थँक्यू रश्मी मॅम. आणि मी अनुपमाजी यांचे पहिली तर प्रथम सर्व आभार मानते. पोएझी टेल्स सुरू केल्याबद्दल आणि हा इव्हेंट पण पूर्ण त्यांनी प्लॅन आणि ऑर्गनाईज केल्याबद्दल. आणि तुमचे सर्वांचे पण आभार आहेत की तुम्ही जॉईन झालात पोएझी टेल्सच्या या मंचावर. माझी पहिली जी कविता आहे या राऊंड मधली, त्याचं शीर्षक आहे अंगण. घर कौलारू, भिंती कृपाळू, बालमन फुलपाखरू, आई वडील आणि भाऊ मायाळू, अंगण कनवाळू. अंगणात आहेत अनेक आठवणी, माझ्या विचारांना पर्वणी. मन प्रफुल्लित जशा सरी श्रावणी, मन प्रज्वलित जशी अंगणात दिवाळी. मन घेत स्मरणाचे तीर्थ ओंजळी. अंगण म्हणजे अनेक खेळ, अंगण म्हणजे पाहुण्यांची रेलचेल, अंगण म्हणजे रांगोळीच्या ओळी, अंगण म्हणजे सख्या सवंगड्यांची टोळी. असं हे अंगण लावी लळा. धन्यवाद. आपण बालपटात नेणारा पट उलगडून छान. दाखवलं आमच्या समोर. अख्खं बालपण उभं केलं खूप छान आहे. अंगणाच्या माध्यमातून, म्हणजे कवितेच्या माध्यमातून. खूप सुंदर, अतिशय आवडले. थँक्यू. सर्वांचे आभार. तर आपण आमच्या आपल्या वाड्याला रचना ओसरी होती. हा, बोला मॅडम, बोला. हा, आमच्या वाड्याला बोला ना. ओसरी होती, पण त्या हे अंगणावरून सगळ्या त्या आठवणी जाग्या झाल्या आणि खूप आनंद वाटला आज. एकदम मी वाड्यातच जाऊन रमले आज. नक्कीच. छान छान. म्हणून म्हटलं बालपणात नेणाराच तो पट होता. हो. तर आपण आता सगळ्यांच्या सुंदर रचना ज्या आपण सादर केल्या त्या श्रावणातल्या सरींसारख्या बरसत आहेत असं मला वाटतं. आणि त्यांचा आनंद आपण सगळे अगदी मनमुराद असा घेत आहोत.
कविता म्हणजेच काव्य ही शब्दांची सखी आणि जाणीवांची मालकीण. जुनी प्रगल्भ नवी तरत दोन्हीचा उगम त्याच मनातून हृदयापासून. जुन्या नव्याचा संगम ही तर काव्याची खरी मेघ. तर अशा पद्धतीने आपण आता मला वाटतं काव्य गोष्टींच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. तर त्यासाठी पुढच्या भागाकडे जातोय आपण. मी श्री अरुण देशपांडे सर यांना विनंती करते की त्यांनी आपण आपली दुसरी रचना प्रस्तुत करावी. देशपांडे सर, आपले मनापासून स्वागत. हो, धन्यवाद. सगळ्यांच्या छान कविता ऐकून आजचा कार्यक्रम रंगतदार होत आहे. हे आधी पावती द्यावी लागेल सगळ्या सादरकर्त्यांना की खूप छान छान अंगणात फिरायला मिळालं, तिरंग्याबद्दल जाणून घ्यायला मिळालं. अशा या कवितांनी खरंच मनाला विरंगुळा मिळतो आणि जुन्या आठवणीत हो. आपण रंगतो. आपणा सगळ्या सहभागी कवींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. तर सध्याचा पावसाळा, श्रावण मास या सगळ्या गोष्टी आपल्या मनाची, भावनेची अतिशय जवळच्या आहेत. तर माझ्या या कवितेत एका अशाच पावसाची आठवण शब्दबद्ध केली आहे आणि तो पाऊस कसा होता ही ती कविता आहे. शीर्षक आहे मोठा अवखळ पाऊस हा. मोठा अवखळ पाऊस तो, भिजून टाकले साऱ्यांना असा अवखळ पाऊस तो. अजून परी आठवतो मोठा अवखळ पाऊस तो. बघत होतो तुझला मी, होती पाहत तू मजला. बघत होतो तुझला मी, होती पाहत तू मजला. चिंब चिंब करून गेला मोठा अवखळ पाऊस तो. सरसर धुंदी सरी खाली, सरसर धुंदी सरी खाली. भिजलो मी भिजलीस तूही, खळखळून हसला मग तो मोठा अवखळ पाऊस तो. संगतीतले तुझ्या असे ग, संगतीतले तुझ्या असे ग. पावसाळे कसे आले कसे गेले, आठवणीत परी अजून तो. आठवणीत ताजा अजूनही तो, मोठा अवखळ पाऊस तो, मोठा अवखळ पाऊस तो. धन्यवाद. खूप खूप छान, अप्रतिम, अतिशय सुंदर खूप छान, कविता. खूप छान. पण आता अवकाळ पाऊस लोप खूप पावत सुंदर चाललाय. आहे कविता, सुंदर आहे. एक कविता सुंदर आहे. सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं वाढतायत आणि पाऊस धडकी भरवणारा व्हायला लागलाय आता. आणि इमेजरी खूप छान तर- होती आणि आपण विज्युअल तर- सर्व ते हो. चित्रित पावसाचा अवखळपणा खूप छान व्यक्त केला त्याने. भावना पण हो. भावना पण म्हणून खरंच. म्हणलं की त्यामुळे ते धडकी छान वाटलं भरवणाऱ्या ऐकायला. पावसात असाच पाऊस आठवायचा आता. हो, धन्यवाद आठवण पण प्रतिक्रिया आली, बद्दल. खूप खूप छान छान. झालंय. अशी सुंदर कविता हो, मस्त आठवणं. वर्णन केलं. हो. हो, खूप छान तर वर्णन Thank केलं. you. खरंच. Thank you. आता आपण पुढच्या आपल्या कवींना मी विनंती करते, श्री अनंत बापट सर यांना आपण आपली दुसरी रचना प्रस्तुत करावी. सर, स्वागत आहे सर आपले. अनंत बापट सर. ऐकू येत नाही आपला आवाज सर. माझी सर, दुसरी म्यूट रचना मध्ये असतील. कवितेबद्दलचीच आहे आणि एकदा कधीतरी विचार करताना असंच कधीतरी लिहिलं गेलं, कविता म्हणजे नक्की काय? कविता कधी हार शब्दांचा, कविता कधी पसारा भावनांचा, कविता कधी एखाद्याचं प्रेमळ स्वप्न, कविता कधी एखाद्याचं उद्ध्वस्त असणं, कविता कधी शब्दांचा खेळा, कविता कधी विचारांचा मेळा, कविता कधी पंख लावून विहरणं, कविता कधी खोल कुठं गाडलं जाणं, कविता कधी असतं मी पण, कविता कधी असतं समर्पण, कविता कधी देवाला भेटणं, कविता कधी आपल्यापासूनही असतं तुटणं, कविता कधी आनंदानं गाणं, कविता कधी दुःख आणि संतापानं आक्रोशणं, कविता
कधी परखड वास्तवाचं दर्शन. कविता कधी विनोद, विडंबन. कविता कधी स्तवन, कविता कधी ताडत. कविता कधी वैभवी रूप, कविता कधी भणंग स्वरूप. कविता कधी प्रतिबिंब स्वतःचे, कविता कधी आर्त विश्वाचे. कविता कधी काही दिसल्याचा भास, कविता मनाचा श्वास. कविता कधी डोळ्यांना दिसणं, कविता कधी मनाने पाहणं. कविता असतं कधी कोणाला काही सांगणं, कविता मनाचं मनाशी होणारं बोलणं. कविता मनाचं मनाशी होणारं बोलणं. खूप धन्यवाद. छान सर. छान छान छान, कवितेची खूप छान. खूप विविध सुंदर रूप कविता. आपण कवितेची विविध रूप अतिशय सुंदरपणे मांडणारी कविता अतिशय मनाला आवडली. खूप भावली सर. धन्यवाद सर. खूप छान. खूप छान खरंच. आणि सुंदर. रायमिंग पण एवढं छान केलं आणि त्याचे एवढे जसं रश्मीजी म्हणाल्या तसं एवढं वैविध्य, त्याची एवढी रूप, एवढे प्रकार कवितेचे असू शकतात. त्याला काही सीमा नाहीये, एवढी असीमित आहे आणि ते तुम्ही तुमच्या रचनेतून व्यक्त केलं. खूप छान. छान केलं, छान व्यक्त झालंय. छान छान सुंदर. तर आता मी शोभा देशपांडे मॅम यांना विनंती करेन की त्यांनी आपली दुसरी रचना सादर करावी. शोभा देशपांडे मॅम, आपले खूप खूप स्वागत. आपण आपली दुसरी रचना सादर करू. तुमचे आभार आहे. धन्यवाद. माझं दुसरं आहे 15 ऑगस्ट नंतर आता आलेलं कालच राखी पौर्णिमाचं. राखीच्या बद्दल मी कविता सांगणार. शीर्षक राखी. आली आली रे राखी पौर्णिमा आली रे, आली आली रे राखी पौर्णिमा आली रे. बहीण भाऊला यांचा आनंद विभोर झाला रे. बहीण भाऊला दोघे आनंद विभोर झाला रे. आली आली रे राखी पौर्णिमा आली रे. बहीण भावाला प्रेमाची राखी घेऊन आली रे. बहीण भावांना प्रेमाची राखी घेऊन आली रे. भाऊने प्रेमाला आपल्या लाडली बहीणला भेटी वस्तू देऊन आनंद केला रे. भाऊ प्रेमाने आपल्या लाडली बहीणला भेट वस्तू देऊन आनंद केला रे. आली आली रे राखी पौर्णिमा आली रे. बहीण भाऊ दोघे आनंद विभोर झाले रे. हे गाणे रूप मध्ये लिहिले होते. हे अजून थोडं मोठे आहे, पण छोटस एक कविता राखीवरच. किती आनंदाचा सोहळा, किती आनंदाचा सोहळा हा नारळी पौर्णिमाचा सोहळा. याला नारळी पौर्णिमा पण म्हणतात ना. नारळी पौर्णिमाचा सोहळा, श्रावण मासाचा सोहळा. श्रावण मासाचा हा सोहळा जाणव धारण करण्याचा आज हे सोहळा. जाणव धारण करण्याचा सोहळा हा राखी पौर्णिमाचा सोहळा. हा राखी पौर्णिमाचा सोहळा. भाऊ बहिणीचा सोहळा. भाऊ बहिणीचा सोहळा. बहीण भाऊच्या मनगटाला राखी बांधण्याचा सोहळा. बहीण भाऊच्या मनगटाला राखी बांधण्याचा सोहळा. भाऊ प्रेमाने बहिणीला भेट वस्तू देऊन आनंद करण्याचा सोहळा. भाऊ प्रेमाने बहिणीला भेट वस्तू देऊन आनंद करण्याचा सोहळा. तिचा आनंद पाहून, बहिणीचा आनंद पाहून, तिचा आनंद पाहून भावाला आनंद द्विगुण झालेला सोहळा. तिचा आनंद पाहून भाऊला आनंद द्विगुणी झालेला सोहळा. विश्वभरामध्ये आनंदाचा हा राखी पौर्णिमाचा सोहळा. आज राखी पौर्णिमाचा सोहळा विश्वभरामध्ये आनंदाचा हा
राखी पौर्णिमाचा सोहळा किती आनंदाचा सोहळा, हा नारळी पौर्णिमाचा सोहळा किती आनंदाचा सोहळा, हा राखी पौर्णिमाचा सोहळा. धन्यवाद. आपण अगदी परत एकदा आम्हाला माहेर घेऊन आणलं मॅम. आज परत एकदा खरंच माहेरी जाऊन आलो. खूप चांगल्या भावना आणि सर्व खरंच. परत एकदा जरी आता अलीकडेच झाली राखी, कालच झाली, पण तरी हो. परत सर्वांना आठवण तेच आली म्हणून असेल म्हटलं आज कालची परत पण. एकदा माहेरी जाऊन आलो आणि हो, आणि मन हळवं केलं. आता भावंडांची आठवण आली. माहेरला पुन्हा विसरू नये ना कधी. बरोबर आहे. आपण नाही विसरणं शक्य नाही माहेरला. धन्यवाद. आता हे आपला जो मंच आहे आज मराठी ओपन माईकचा, तो विविध विषयांनी आणि विविध विषयांवर आज प्रत्येकाने सादर केल्या आहेत कविता. महाराष्ट्राची स्तुती असू दे, देशभक्ती, मैत्रीचा विषय सुंदर ह्यांनी रश्मीजींनी पेश केला, आणि कविता, शब्द यांच्याबद्दल बापट सरांनी पण सुंदर प्रस्तुती केली. आणि आताच रक्षाबंधनाबद्दल शोभाजींनी किती छान कविता स्वतःला व्यक्त केलं कवितेतून. देशपांडे सरांची पावसाची कविता अजूनही आपल्याला बरंच काही त्या भावना आणि तो निखळ पाऊस घेऊन जातो परत तिकडे. आणि मी आता आमंत्रित करते रश्मीजींना, ते खूप सुंदर संचालन करत आहेत आपल्या या प्रोग्रामचं, त्यांना राऊंड 2 साठी कविता त्यांची प्रस्तुत करायला. म्हणजे पुढच्या कवितेचं नाव आहे श्रावण सरी. महिना श्रावण सरींचा, परिवर्तन काळ सृष्टीचा, पांघरून शेला हिरवाईचा, उत्साह चैतन्य अनुभवण्याचा, नैराश्यावर मात करण्याचा, वाईटातून चांगल्याकडे जाण्याचा, पुन्हा नव्याने उगवण्याचा, शिकवितो ऊन पावसाचा मेळ, सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ, आनंद द्यावा घ्यावा भरभरून, श्रावण जगावा मनापासून, श्रावण जगावा मनापासून. धन्यवाद. छान 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 प्रस्तुत. जसं सुंदर कविता. थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद. जसं श्रावण सरी असतात, थोड्या वेळच येतात आणि जातात. त्यांचं स्वरूप एकदम स्वरूप नसतं, छोटस स्वरूप असतं, पण ते खूप प्रसन्न करून जातात. त्याप्रमाणे तुमची कविता होती, छोटी, शॉर्ट अँड स्वीट. खरंय खरंय, एकदम स्वीट. अल्पाक्षरी कविता नेहमीच चांगल्या असतात. बरोबर, खरंय. खूप छान सादरीकरण. खूप कौतुक एवढा खूप झाला माझा. तर आता आपण पुढच्या कवयित्रींना मी विनंती करते, स्नेहल साठे मॅम, आपण आपली दुसरी रचना प्रस्तुत करावी. आपले दुसऱ्या फेरीमध्ये खूप खूप स्वागत आहे मॅम. स्नेहल साठे मॅम. येस, धन्यवाद. थँक्यू. एकदा आमच्या गॅलरीत सकाळी मी पाणी घालायला गेले कुंड्यांना, तर एकदम समोर घुबड दिसलं आणि खूप चरकून मी आतमध्ये आले, काच लावून घेतली, पण खिडकीतून ते काचेतून अगदी फुटावरच होतं माझ्या. प्रथमच एवढं घुबड असं पाहिलं होतं, ते इतकं छान दिसत होतं, डोक्यावर असं टोपडं घातल्यासारखा त्याचा तो गोल आकार वगैरे, म्हणून त्यावरून मला काव्य सुचलं, ते मी सादर करते. घुबडा रे घुबडा, किती गोड दिसतोस रे पठ्ठ्या, घुबडा रे घुबडा, किती गोड दिसतोस रे पठ्ठ्या, अपशकुनी म्हणून उगाचच तुला लागलाय बट्ट्या. डोक्यावरती टोपडे तुझ्या आईनी घातलं का रे, डोक्यावरती टोपडं तुझ्या आईनी घातलं का रे, थंडी वाजते आहे म्हणून काढलं नाहीस का रे. डोळे तुझे किती भेदक, जोत जणू एखादं वाघनक, डोळे तुझे किती भेदक, चोच जणू एखादं वाघनक, पंखावरती नाजूक नक्षी, निसर्गाची किमया अजब. काय खाशील तू मला माहित नाही रे, काय खाशील तू मला माहित रे नाही रे, पाणी द्यायला यायचं पण भीती वाटते रे. पांढरं गुबर म्हणे असतं वाहन लक्ष्मीचं, पांढरं गुबड असतं म्हणे वाहन लक्ष्मीचं, एखादा शुभ संकेत तू देऊन जाशील ना रे, एखादा शुभ संकेत तू देऊन जाशील ना रे. धन्यवाद. खूप खूप सुंदर मॅम. तुम्ही घुबडाचं इतकं सुंदर वर्णन, असं वाटलं की एखाद्या बाळाला कसं आपण जवळ घेऊन त्याच्याशी बोलतो किंवा त्याच्याशी हितगुज करतो, तसं तुम्ही खूपच सुंदर पण आपल्या अगदी मनात एक आमच्या खूप भीती डोळ्यासमोर ते होती उभं ना, केलं.
आपल्या मनात एक बरोबर भीती असते ना घुबड म्हटलं की, असते पण ते की एवढं पूर्वापार मोठं आणि चालत इतकं आले. सुरेख. पण हो ते खूपच इतरा छान असतं घुबड. पण तो गैरसमज इतरांपेक्षा पण असू शकतो. हाच फरक इतरांमध्ये आणि कवीच्या मनामध्ये, कवीच्या नजरेमध्ये फरक बरोबर. असतो. त्यांनी इतका हा वेगळ्या विषयावर कविता इतकी छान लिहिली की घुबड सुद्धा एक सुंदर पक्षी आहे असं आजपासून आपण ठामपणे म्हणू शकतो. बरोबर. की असे बरोबर. वेगळ्या वेगळ्या खरं. विषयावर म्हणूनच मी म्हटलं त्याला हो. त्याला जाणून घेणे, त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी ही एका कवीची कशी खरं. असावी याचं उत्तम उदाहरण आहे. खूप छान कविता आणि स्नेहलची. म्हणून मी म्हटलं की त्यांनी ते धन्यवाद धन्यवाद. बाळाप्रमाणे अभिनंदन. इतकं ते छान वर्णन केलंय हो. त्याची की आपल्याला टोपी ते वगैरे सगळं आकर्षित वर्णन पण ते करतं. छान झालं. खरोखरी असं हो टोपडच हा. दिसतं ते घातलेलं अगदी. हा, हा. धन्यवाद हो आगळ्या धन्यवाद. विषयावरची वेगळी कविता. हो. खूपच छान. खरंच छान. खरंच. ओके. खरंच. धन्यवाद. टोपी वगैरे आवडली आम्हाला. हो. घुबडाची टोपी. ते निरीक्षण तुमचं उत्कृष्ट होतं. हा. ते पण ते निरीक्षण तुम्ही फार करून सुरेख खरंच. हं, त्याच्या दाखवलंय मला. पंखावरचं नक्षी वगैरे, कारण हा, ते हा. सांगितलं ना काचेतून जेमतेम 1 फुटावर ते होतं आणि दिवसा त्यांना अच्छा. विशेष दिसत नाही. त्यामुळे मी ऑब्झर्व हो करते बरोबर. फारसं कळत नव्हतं त्याला. फक्त मी चुक 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 हा आवाज हा केला की त्याप्रमाणे त्या दिशेने ते बघत होतं एवढंच. बघत पण होतं. फार बरोबर. सुरेख पंखावर नक्षी असते त्यांच्या. अगदीच अच्छा. खूपच गोजीरवाणच होतं ते. हां. बरोबर. बरं झालं त्यानिमित्ताने आम्हाला कविता ऐकायला मिळाली इतकी सुंदर तुमच्याकडून. घुबड इथे आलो म्हणून. तर आपण पुढच्या कवयित्रींना मी विनंती करते आहे. रुपाली गोरे लावे मॅम, मी आपल्याला आपण आपली दुसरी कविता प्रस्तुत करावी अशी हो. विनंती करते. आपले स्वागत आहे रुपाली गोरे मॅम. धन्यवाद. धन्यवाद रश्मीजी. आता ही पुढली जी कविता आहे ती त्याचं शीर्षक आहे माई, सिंधुताई सपकाळ. एक ते जे व्यक्तिमत्व आहे ना ते खूप मला त्यांच्यासाठी एक मला वाटतं सर्वांनाच आदर आहेच. त्यांनी जे कार्य केलं आहे निस्वार्थ भावनेने समाजासाठी आणि मुलींसाठी विशेषतः. आणि तर ते कुठेतरी ते एक होतच. आणि जेव्हा त्यांच्या मृत्यूची मी वाचलं त्यांच्या मृत्यूविषयी, तेव्हा कुठेतरी मला अजून त्या वेळेला व्यक्त व्हावं असं वाटलं कवितेतून. तर ही ती कविता आहे. यशोदा झाल्या त्या अनाथांच्या, दिला निरागस लेकरांना मायेचा पदर, त्यांनी माणुसकीचा केला आदर, माया लावणाऱ्या माई यांनी कित्येकांचे जीवन सावरले, दिली त्यांना उज्ज्वल सकाळ, समाजाने देखील दिली त्यांना साथ, माईंच्या सत्कर्मांची यादी होईल खूपच लांब. आता सकाळ उजाडली पण त्या गेल्या क्षितिजा पलीकडे, राहिली त्यांची सुंदर स्मृती. या पृथ्वीवर सुंदर मूल्य, माणुसकी आणि तेजोमय आठवणींचा ठेवा, एक वेगळंच निस्वार्थ व्यक्तिमत्व, सिंधुताई सपकाळ. धन्यवाद. खूप छान छान मॅडम. छान. आणि आपण मस्त. आपल्या दोन्ही खूप कवितांमधून सुंदर. रुपाली गोरे मॅम यांनी एक आठवणीचा पट उलगडला आहे. पहिला म्हणजे तो हो. बालपणात मिळाला पहिल्या कवितेतून. आणि ही जी दुसरी जी कविता जो आपण पट उलगडला तो ती कविता म्हणजे एक आयुष्यच होतं अवघं. ते मन हेलावून टाकणारी किंवा मन हेलावून रुपटाकणारा असा तो पट उलगडला. अशा दोन्ही कविता आपण आठवणींचा पट उलगडणाऱ्या असं मला आता वाटतं. आणि खूपच सुंदर. खूप खूप धन्यवाद रुपाली मॅम. रुपालीजी ही हा, हा. पोर्ट्रेट कविता, पोर्ट्रेट व्यक्तिचित्रणात्मक हो, हो. खूप छान खरंच. लिहिलं तुम्ही. सपकाळ माईंचं चित्र सगळ्यांच्या हो. नजरेमध्ये आपोआप येतं आणि ते सगळं थोर व्यक्तिमत्व तुम्ही खूप छान शब्दबद्ध केलं. म्हणून खूप पोर्ट्रेट महान पोएट्री होती बेस्ट व्यक्ती एकदम. ती. खूपच छान. महान थँक्यू. व्यक्ती होती. ते आपण हो. व्यक्त करू शकतो हे आपल्याला किती छान जमलं ना, हे विशेष आहे. सगळ्यांना छान वाटतं पण ते कवी जे आहे त्याचं श्रावण वेगळे महिना पडते. अशा खूप छान केलं तुम्ही. थँक्यू सर. श्रावण थँक्यू. महिन्यामध्ये जसं आताच
मॅमनी राखी पौर्णिमे किंवा नारळी पौर्णिमेबद्दल अतिशय सुंदर आणि सार्थ अशी कविता सादर केली. तर हा असाच श्रावण महिना की माहेर वाशिणींची माहेरी जाण्यासाठीची लगबग, मांगल्यांचे आणि उत्साहाचे क्षण अनुभवण्यासाठी सुरू असते कायम. कुठल्या ना कुठल्या सण उत्सवाच्या निमित्ताने माहेरी जायची जी ओढ लागलेली असते श्रावण महिन्यात, ती खूप प्रकर्षाने जाणवते या महिन्यामध्ये. तर आवाज येत नाही, आवाज आवाज येत नाही. त्यांच्या ह्याच्यातून काही प्रॉब्लेम आलाय टेक्निकल. आता आलं आवाज, आला, येतोय आता. आता आला आवाज. हा, रश्मीजी तुम्हाला ऐकू येते का आम्ही बोलतोय ते? त्यांचं आपल्याला ऐकू येत नाही. ऐकायला येत नाहीये. हा, आता यायला ना, आता यायला. तुम्हाला येत आहे ऐकू? हो, ठीक प्रभा. बोला बोला. नाही येते ऐकू. हा, मला पण रश्मीचा आवाज नाही येत. नाही येते बरोबर. काय खूप छान प्रोग्राम झाला. हो, सगळ्यांच्या कविता छानच होत्या. मग बरोबर. खूप कवितेचा आनंद घेतला आपण सगळ्यांनी. हो, हो. सर्वांचे विषय पण प्रत्येकाचे वेगळे होते. दोन्ही म्हणजे दोन्ही राऊंड मध्ये 2 कविता प्रत्येकाने होय. सादर केली. ते पण वेगवेगळ्या विषयांवर केल्या. वेगळ्या विविध विषय मस्त म्हणजे मजा आली. साई दोन्ही 12 कविता वेगळ्या वेगळ्या विषयावरच्या होत्या. बरोबर. आहे हो. की नाही? हा, छानच झालं. असं खूप छान आणि सुंदर मजा झालं. आली. प्रत्येकाची स्टाईल पण वेगळी आहे ना, लिखाणाची शैली पण वेगळी आहे. हो हो, प्रत्येक तसंच असतं ना. वेगळं असतं आता ना, समजा तसं. एखाद्या ओपन मिक मध्ये विषय दिला कवितेचा, तर आपल्याला हाच बरोबर. अनुभव येईल की एकाच विषयावर पण 12च्या हो, हो. 12 कविता वेगळ्या येतील. ही बरोबर, अगदी कवितेची खरं. शक्ती आहे. कवितेचं सामर्थ्य, कवीची प्रतिभा शक्ती, कल्पना, सगळं विश्व हे प्रत्येक कवीचं वेगळंच असतं. पण बरोबर. एवढं आहे की जे जे देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात ते बरोबर आहे. त्यामुळे हो. आज घोबड नावाची वेगळीच कविता ही मला हो, वाटतं हो. लक्षात राहील आपल्या सगळ्यांच्या. हो. विषयामुळं विषयाचं त्याचं किती खरंच. छान खुलवलं. अगदी काय म्हणतात धन्यवाद. त्याला, कवी प्रतिभेला सलाम करायला पाहिजे आपण सगळ्यांनी, हो. की बरं. या धन्यवाद. विषयावरही इतकी चांगली कविता लिहिता येते. स्नेहल मॅडम त्याचा जर तुमचं खरंच व्हिडिओ खूप मला कौतुक. मिळाला ना, हा. त्याचा व्हिडिओ पण मी काढलाय. तो जर मला मिळाला ना, तर मी पोस्ट करते आपल्या मराठी मीटवर. हो हो, नक्की फार नक्की नक्की अप्रतिम करा. व्हिडिओ आलेला आहे. हं. अच्छा. आणि फोटो व्हिडिओच्या सोबत काढून ही कविता, शेअर व्हिडिओच्या केलेलं. सोबत हो. कविता करा ही सादर. शेअर करा पुन्हा, म्हणजे कविता ती मी आज अजून मीट मध्ये घातलेली आहे. मराठी मीट मध्ये घातलेली आहे कविता मी. अच्छा. आणि फोटो नाही, पण पण दिलाय. तुम्ही पण तो जर व्हिडिओ मिळाला तर मी नक्की हा, टाकते. चालेल. हा? नाही, खूपच छान. चालेल. तुम्ही मिळेल, ते मिळेल. जास्त सगळीकडे शेअर करा, सगळ्यांना ती वाचू द्या. खूपच छान हो आगळीवेगळी हो कविता आहे हो की हो हो. कोणाला कारण म्हणजे मला सगळ्यांनाच खूप एक छान नवीन प्रतिक्रिया फेसबुकवर मी येणारच. टाकलं होतं ना. हं. बरोबर. फार उत्तम कारण प्रतिक्रिया आल्या होत्या मला. कवितेचा विषयच तुम्ही एकदम इतका वेगळा निवडला की अरेच्या याच्यावर कविता इतकी छान लिहिता येते असंच म्हणतील सगळे. त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिक्रिया येणार त्याच्यावर एकदम. देशपांडे कवीला सर आनंद देणारी आणि तुमच्याकडून वाचकांना हो. म्हणजे या कवितेने तुम्हाला कवी म्हणून आनंद दिला आणि आम्हाला वाचक म्हणून आनंद दिला. असं छान झालंय सगळं. त्याचा तुमच्याकडून आउटपुट मला या एवढी कवितेचा. प्रतिक्रिया मिळाली. देशपांडे सर तुम्ही एवढं लिहिता, तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळाली, मला खूप आनंद झाला. धन्यवाद अरे रे. धन्यवाद. मी पण एकदा झाडूवर छान पण आहे लिहिले ते. होते तेलुगूमध्ये. हा. तेलुगूमध्ये खूप झाडूवर छान लिहिले आहे. होते. अरे वा. अच्छा. अच्छा. हा. नेक्स्ट मराठी सेक्शन मध्ये ऐकवते ते. चालेल. नक्की नक्की चालेल. आम्हाला नक्की त्याचं ऐकवा. ब्रीफिंग करा आणि ऐकवा. चालेल.
तुम्ही पण छान लिहिता हो धन्यवाद. कविता. मराठीचा एवढा टच नाही पण छान लिहिताय, म्हणजे व्यक्त छान होताय. नाही आहे, मराठीचं टच आहे, पण इकडचं बॉर्डर राहण्यानं काय रोज तेलुगू फरक पडतो. हिंदी ते लिहून ह्याच्यामध्ये थोडं शब्दांचं थोडं हे होत आहे, पण आनंद येतो. नाही पण छान वाटतंय. ते चालू ठेवा, राखीचं चालू ठेवा. आणि कालच लिहिले होते, काल संध्याकाळी. हा प्रत्येकाला माहिती आहे की तुम्ही बॉर्डरवरचे आहेत, त्यामुळे हिंदी, बरोबर. तेलुगू, मराठी या तिन्हीचा त्याच्यामध्ये प्रभाव पडणार आहे. त्यामुळे असं प्रभाव. होणार. हो. फक्त आपल्याला फक्त वाचताना किंवा उच्चारताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल, म्हणजे बघ त्याला अधिक चांगला आशय येईल. व्यवस्थित येईल. त्यामुळं Correct, ते correct. तेवढी एक काळजी, पण एक माहिती व्हायला एक्सरसाइज पाहिजे तुम्ही ना. केले. नाही आम्ही हैदराबादचे म्हणून सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे ना, त्यासाठी. नक्की. असं काही नाही. हैदराबादचं असं काही नाही, व्यक्त करायला वैशिष्ट्य काय. म्हणजे आता व्यक्त होण्यासाठीच भाषा आहे ना, त्यामुळे तुम्ही छान व्यक्त झालात. आणि हैदराबाद हो. जुन्या एरियामध्ये तर सगळे मराठीच होते, अगदी शुद्ध. आम्ही करेक्ट करेक्ट. जे तुम्ही म्हणता ना तुमची मराठी चांगली, तसे मराठी बोलणारे होते हैदराबादला. ऐक, हा. तसं काहीच करेक्ट नसतं. करेक्ट. फक्त सादरीकरणाची भाषा वेगळी, लिहिण्याची भाषा वेगळी, येतं आपल्याला थोडा मेळ करेक्ट बसवावा लागतो. ऐक नाही. बरोबर. त्यामुळे करेक्ट तुम्हाला करेक्ट. जमेल ते, काही अवघड काहीच नाही. छान लिह. कारण मुळात खूप खूप तुमची धन्यवाद. कविता तुम्ही छान लिहिलेली आहे. त्याला फक्त आता सादरीकरण करताना ते अधिक मराठी कसं वाटेल याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण बरोबर. सगळ्यालाच ते समजेल. धन्यवाद. एक छान सल्ला वाटलं. द्यायचा धन्यवाद. मी सल्ला देऊ शकतो किंवा सूचना करू शकतो, या भूमिकेतून तुमच्याशी बोलतोय, बाकी काही नाही. त्यामुळं नाही नाही, छान परवा लिहिता. नाही. आता मी ह्यांना सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट केलं कविता होतं, छान होत्या. रश्मीजींना हा. कॉन्टॅक्ट केलं होतं व्हॉट्सअप वरून. त्यांना काही नेटचा बरं, प्रॉब्लेम आलाय, तर त्या म्हणाल्या की असं आहे का? माझ्यासाठी आता थांबू नका, आणि आता वेळ पण तुम्ही आपल्या संपत आली आहे वेळ प्रोग्रामची. हो, तर वेळ मग पण समाप्त. संपत आलाय. 2-3 चालेल. मिनिटंच उरलीत आता. तुम्ही करा ना हो, तुम्ही समारोप करा चालेल. ना. आता आता आपले हे दोन्ही राऊंड संपले आहेत आणि विविध विषयांवर आपल्या कवी मान्यवरांनी एवढं उत्कृष्ट सादरीकरण केलं आहे आणि स्वतःला व्यक्त केलं आहे. त्यांची उत्तम कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती आणि भाषेवर असलेलं प्रभुत्व यातून आपल्याला किती आहे ते जाणवतं. आणि प्रत्येकाने तेवढीच रुची घेऊन आपल्या जे प्रतिभागी आहेत त्यांची आपण कविता ऐकल्या आणि अभिप्राय दिला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. मी पोएझी टेल्स तर्फे, अनुपमाजींतर्फे आणि रश्मी पेठेजी ज्यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमाचं, त्यांचे पण विशेष आभार मानते आणि तुमचे सर्वांचे पण विशेष आभार. थँक्यू एव्हरीवन. धन्यवाद. भेटू पुन्हा पुढच्या खूप कार्यक्रमामध्ये. खूप धन्यवाद. शुभरात्री. पुन्हा लेखन भेटू. शुभेच्छा.